शिवजन्मभूमीमध्ये खरं तर पर्यावरण वाचवा, सह्याद्री वाचवा यासाठी आमचे सूरज भाऊ उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा जवळपास आज 8वा दिवस आहे, तरी प्रशासन दखल घेत नाहीये। खरं म्हणजे या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आत्ताच 2 तासापूर्वी एक मीटिंग पार पडली। खरं तर या प्रशासनाला याची दखल घेणं भाग पडणार आहे उद्या, की आज जे सह्याद्रीमध्ये प्रोजेक्ट आणले जातात, वेगवेगळे प्रकल्प आणले जातात अदानीच्या मार्फत, ते सरकारने त्वरित मागे घ्यावेत। जेवढे काही प्रकल्प आहेत 59 त्याच्यापैकी 23 सह्याद्रीत आहेत, ते मागे घ्यावेत। आणि जसं की आपण पाहिलं असेल शिवरायांच्या काळामध्ये सह्याद्रीमध्ये आणि गड किल्ले शिवरायांच्या रणभूमीमध्ये त्यांचा भाग राहिलेले आहेत, ते वाचवण्यासाठी या शिवजन्मभूमीतली लोक, महाराष्ट्रातली लोक आणि आमची मराठी भाषा वाचवण्यासाठी, कारण ज्याचा नाणेघाटामध्ये शिलालेख आहे, ती वाचवण्यासाठी नक्कीच उद्या मोठ्या संख्येने पुण्यामध्ये प्रदूषण मंडळाच्या ऑफिसच्या बाहेर मोठ्या संख्येने आंदोलन करतील आणि सरकारला याची दखल घ्यावी लागेल। आणि नाही घेतली तर हे अत्यंत आक्रमकपणे संपूर्ण राज्यामध्ये आम्ही त्याची रणनीती तयार केलेली आहे। संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन नेलं जाईल आणि येत्या काळामध्ये काही दिवसात याचं विधिमंडळामध्ये विधान भवनामध्ये याचा मोर्चा काढला जाईल। खरं म्हणजे हा जो मोर्चा होणार आहे उद्याचा, हा खूप चांगल्या संख्येचा असणार आहे आणि सरकारने खरं म्हणजे पर्यावरण जे आहे ते जर टिकलं तर भविष्य टिकेल। आणि आता सगळं संपवित चाललेलं आहे। आता सरकार एकंदर खाजगीकरणाचंच धोरण घेऊन आलेले सत्तेवर, एकंदर त्यांचा अजेंडा असतोय की खाजगी उद्योगपतींना सगळं घशात त्यांच्या घालायचं आणि बाकीच्या सामान्य जनतेचं काही देणं घेणं नाही। खरं म्हणजे इथले आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी सर्व त्यांनी या आत्ता तरी दखल घ्यावी। आज जवळपास 8वा दिवस आहे। आज त्यांनी त्वरित आपापले मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आपापल्या पक्षाचे, त्यांना पत्र लिहावीत आणि ती पत्र जनतेसमोर ठेवावीत की आम्ही हे पत्रव्यवहार केलेला आहे। पण असं कुठेही होताना दिसत नाही, फक्त यायची जनतेसमोर, जनतेच्या बाजूने बोलतोय असं दाखवायचं, असं झालेलं आहे। परंतु माझी विनंती आहे या सगळ्याच लोकप्रतिनिधींना तालुक्यातल्या, की आपण भूमिका घ्यावी याच्यामध्ये आणि आपण भाग घेऊन सह्याद्री वाचवण्यासाठी, शिवरायाची जन्मभूमी वाचवण्यासाठी आणि मराठी वाचवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं, कारण मराठी भाषेचं अस्तित्व हे नाणेघाटात आहे। ब्राह्मी लिपीपासून जो शिलालेख बनलेला आहे ते शेवटी अस्तित्व आहे मराठी भाषेचं। मग ते तुम्ही वाचवणार नसाल, काय करणार नसाल, तर तुम्ही शिवरायांच्या भूमीमध्ये तुम्ही मावळे कसले मग त्या शिवरायांचे? त्याच्यामुळे आज लोकप्रतिनिधींची सुद्धा इथे परीक्षा आहे की या भूमीमध्ये जर ही सगळी भूमी वाचवायची असेल तर पहिल्यांदा लोकप्रतिनिधींना याच्यात तीव्रपणे विरोध करायला लागणार आहे। केवळ जनतेच्या आंदोलनात येऊन जनतेची भाषा बोलून चालणार नाही, याला तुम्हाला तुमच्या पक्षांमध्ये, तुमच्या सत्तेतल्या पक्षांमध्ये सुद्धा बोलायला लागेल। मुख्यमंत्र्यांशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी काय पत्रव्यवहार केलाय तो जनतेसमोर खुला ठेवा। असं कुठेही होताना दिसत नाही। त्याच्यामुळे येत्या काळात मला वाटतं की आमदार असतील, माजी आमदार असतील, खासदार साहेब असतील, मुख्यतः यांनी भूमिका घ्यावी। नुसतं यायचं आम्ही शिवजन्मभूमीतले आहोत हे दाखवून फायदा नाही, त्यामुळे त्यांनी भूमिका घ्यावी आणि स्पष्ट करावं। अन्यथा येत्या काळात शिवजन्मभूमीचा तरुण येत्या काळात यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। काल देखील आंदोलन झालं मोठ्या प्रमाणात आणि आता या ठिकाणी उपोषणाचा 8वा दिवस आहे, तरी देखील प्रशासन दखल घेत नाही, काय सांगणार? खरं म्हणजे आपण जेवढी देशभरातली किंवा राज्यभरातली आपण म्हणजे एकंदर युती महायुती सत्तेत बसल्यापासून पाहतोय की त्यांना असं वाटत नाही कुठं म्हणजे जनतेचं घेणं देणं वाटत नाही। एका विशिष्ट उद्योगपतींसाठी काम करणारं सरकार खरं तर आहे ते। आपण पाहिलं असेल की जिंजीचं पण आंदोलन आपण दिल्लीमध्ये पाहिलं, ज्यात आमचे सूरज भाऊ स्वतः उतरले होते, गेले होते दिल्लीमध्ये। खरं म्हणजे त्या आंदोलनामधून दिसलं असेल की तुम्हाला हे सरकार किती निर्दयी आहे। कारण विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करते, शेतकऱ्यांचे आज कर्जमाफीचाच मुद्दा घ्या ना, 2-2 वेळा फसवतोय लोकांना आणि त्यामध्ये हा कुठल्याच बाजूचं सरकार नाही हे सिद्ध होतंय। त्याच्यामुळे आणि हा जो मुद्दा आहे सह्याद्रीचा, हा जर वाचला नाही भविष्यात तर महाराष्ट्रात श्वास घ्यायला शिल्लक राहणार नाही हवा। कारण तुम्ही कोरोना काळाची पार्श्वभूमी आठवली, कोरोना काळामध्ये ऑक्सिजन विकत घ्यावा लागत होता अक्षरशः, आणि तीही परिस्थिती येऊ शकते। त्यामुळे माझा तर सगळ्या सह्याद्री प्रेमींना, सगळ्या शिवजन्मभूमीतल्या नागरिकांना आणि तमाम मराठी भाषिकांना अशी विनंती आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या, की या मुद्द्याच्या संदर्भात आपण सर्व लोकांनी एकत्र यावं आणि उतरावं।
खरं म्हणजे या निमित्ताने मी दुसरं आवाहन करेल की उद्याचा जो प्रदूषण महामंडळावर मोर्चा आहे वाकडेवाडी शिवाजीनगर येथे, पुण्यामध्ये राहणारे तमाम आपले सगळे लोक आहेत, त्यांनी या मोठ्या प्रमाणावर आंदोलनात उतरावं आणि लोकांचं स्वागत करावं त्या ठिकाणी आणि आंदोलनात उतरावं. आणि उद्याच्या सगळ्याच अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आमचं सुरजभाऊचं उपोषण सोडवण्यासाठी हा मुद्दा मागं घ्या तुम्ही, नंतर अन्यथा वेगळं आंदोलन पण आम्हाला करावं लागेल. त्याची भविष्यात रणनीती काय असेल हे आम्ही सुद्धा सांगू शकत नाहीयेत. त्यामुळे भविष्यात तुम्हाला जर या सगळ्या संकटांना सामोरं जायचं नसेल तर तुम्ही त्याची आत्ताच तो उद्या निर्णय घ्यावा आणि मागं घ्यावा. हे जी सुनावणी आमच्यावर लादलेली ती. धन्यवाद.